अजित पवारांच्या मृत्यूनंतर महायुती सरकारसमोर अनेक प्रश्न उभे राहिले। अजित पवारांनंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। कारण सत्तेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना सोडलं तर अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव कुणाकडे नाहीये। तसंच अजित पवारांनी हा बजेट मांडला असता तर पुढच्या वर्षी सर्वाधिक बजेट मांडण्याचा इतिहास अजितदादांनी रचला असता। बघूया। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अकाली एक्झिट घेतली आणि महाराष्ट्रात शोककळा पसरली। अजित पवारांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अजित पवार राज्याचे अर्थमंत्री होते, त्यामुळे त्यांच्या जागेवर आता अर्थसंकल्प कोण सादर करणार असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय। अजित पवारांनी अजून 2 वर्ष अर्थसंकल्प मांडला असता तर त्यांनी दिवंगत माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांचा 13 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोडला असता। मात्र नियतीनं घात केला आणि अजित पवारांचा हा रेकॉर्ड हुकला। दिवंगत माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांनी 13 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलाय। त्यांच्यानंतर अजित पवारांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला। जयंत पाटलांनी 10 वेळा आणि सुशीलकुमार शिंदेंनी 9 वेळा अर्थसंकल्प मांडला। राज्यातील सत्ता वाटपात अर्थ हे महत्त्वाचं खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं। अर्थमंत्री पदाची माळ पुन्हा एकदा अजित पवारांच्या गळ्यात पडली। महाविकास आघाडीच्या काळात अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच होतं। राष्ट्रवादी एक असताना सुनील तटकरे आणि जयंत पाटलांनी अनेकदा अर्थसंकल्प मांडलाय। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या मंत्र्यांमध्ये अर्थ खात्याचा अनुभव आणि अभ्यास असलेले मंत्री नाहीयेत। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीमधले ज्येष्ठ मंत्री आहेत। अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच ठेवण्याचा निर्णय झाला तर त्याचा कार्यभार त्यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। आता लाभाच्या योजना कमी करायच्या असतील किंवा त्यात जर महत्त्वाचे बदल करायचे असतील तर लोकांकडून येणाऱ्या प्रतिक्रियांचा सामना, विरोधी पक्षाची टीका आणि त्यामुळे येणारं राजकीय दडपण याचा सामना करणं हे फार मोठं अवघड काम आहे। त्यामुळे राज्याचा नवा अर्थमंत्री कोण असेल ही जेव्हा चर्चा सुरू होते तेव्हा कदाचित असंही म्हणता येईल की हे खातं सध्या तुर्तास तरी देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवतील, कारण त्यांना राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी अतिशय उत्तम जाण आहे। त्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर अतिशय यापूर्वी एक विधिमंडळाचे सदस्य म्हणून खूप अभ्यासपूर्ण भाषणं केलेली आहेत। त्यांना राज्याच्या अर्थव्यवस्थेविषयी फारसं वेगळं काही सांगण्याची गरज नसते, इतकं त्यांना ते सगळं माहिती आहे। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अर्थसंकल्पापूर्वी 1.5-2 महिने आधी विविध खात्यांचे अधिकारी आणि मंत्र्यांबरोबर बैठका घेतल्या जातात। दादांनी त्या संदर्भात बैठकाही घेतल्या असतील। मात्र आता अजित पवार आज आपल्यासोबत नसल्यानं त्यांच्या खात्याचा कारभार कोण हाती घेणार, महाराष्ट्राचा बजेट कोण मांडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।